राईट. कसं वाटलं तुम्हाला ओव्हरऑल काउन्सिलिंगचा फीडबॅक? नाही, काउन्सिलिंग मध्ये ना ऍक्च्युली जे दोन पार्ट होते त्यातला एक जो पहिला होता की बाबा बाय बर्थ काय काय आहे, ते कळलं. आणि त्याच्यानंतर जे अक्वायर्ड स्किल्स असतात ते येतात. दोघांमध्ये बऱ्याच गोष्टी मॅचिंग निघाल्या. आणि शेवटी जे तुम्ही काढलं ना की बा ऍक्च्युली कशात तुम्ही परस्यू करायला पाहिजे, ते मला जे मनात आहे तेच तुम्ही स्क्रीनवर दाखवलं असं वाटलं. की मला पण मनापासून तेच वाटतं. जर पैसा बाजूला ठेवला आणि मला जर म्हटलं की पैसा इम्पॉर्टंट नाही, तुझ्याकडे करोडो रुपये आहे, तुला मनाला वाटेल ते कर, असं जर कोणी म्हटलं तर मी ट्रेनरचंच काम करेल. एक्झॅक्टली. आणि तुम्हाला 100% याच्यात ग्रोथ भेटेल. हम्म. राईट. बहिणी, तुम्हाला कसं वाटलंय? एक व्हिडिओ ऑन करा ना तुमचा. व्हिडिओ नाही पॉसिबल. ठीक आहे, ठीक आहे. हा, बोला. बोला. बोला तुम्ही. फीडबॅक तर द्या, तुमचं कसं वाटलं व्हिडिओ राहून. हा, ओव्हरऑल तुम्हाला काय वाटलं? नाही अनालिसिस तर परफेक्ट वाटलं मला पूर्ण. हम्म. आणि आउटकम पण वाटलं मला की जे लास्टचं तुम्ही सांगितलं ट्रेनर म्हणजे ते आधीपासून पण मला म्हणतात की मला ट्रेनिंग घ्यायलाच आवडतं आणि मला ट्रेनरचंच आवडतं, असं आधीपासूनच आहे त्यांचं. आणि त्याच्यातच त्यांना जास्त इंटरेस्ट होता आहे म्हणजे आता पण. बरोबर आहे. नाही, आणि मी याच्यावर खूप काही डिस्कशन नाही केलं त्यांना काय करायचं म्हणून. पहिले हे मी डायरेक्ट रिपोर्ट त्यांचे फिंगरप्रिंट घेतले आणि त्यांना म्हटलं मी तुम्हाला आउटकम देतो डायरेक्ट. पण दुसरं असं मला म्हणायचंय की जे आपण अनालिसिसचं म्हटलं पार्ट हा. की पण मग त्यात पण तर ते व्यवस्थितच थिंक करून सांगतात. आता आपण काही दोघं आम्ही जेव्हा बोलतो विचार करतो म्युच्युअल फंडचं असं तसं, तेव्हा हा. त्या सगळ्या टर्म्स आणि त्या मला व्यवस्थितच सांगतात आणि त्यांना क्विक समजलेला पण असतात त्या सर्व. आणि ते बेसिकली आहे ना, ते ट्रेनर म्हणून चांगले आहेत, पण त्यांना म्युच्युअल फंड मॅनेजर किंवा लोकांचे फंड करायला लावले ना, टेक्निकल हम्म. कामात इंटरेस्ट नाही त्यांना. त्यांना लोकांकडून काम करून घेण्यात इंटरेस्ट आहे. अच्छा अच्छा.